शेकडो स्मारक या महाराष्ट्रामध्ये उभे केले, करोडो रुपये तुम्ही खर्च केले. सन्मान ठेवला पाहिजे, आदर केला पाहिजे. पण हे करत असताना ज्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षामुळे तुम्ही आज सत्तेवर आहात, त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचं आज गेल्यानंतर आज 25 वर्ष झाले, तुम्ही स्मारक घोषित करून का होत नाहीये? स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकासाठी छत्रपती संभाजीराजे नगरमध्ये आम्ही पशुसंवर्धन विभागाची 4 एकर जागा घेतलेली आहे. प्रत्येक अधिवेशनामध्ये विचारतोय, अरे ठीक आहे, तुमच्या आणि मुंडे साहेबांचे वैचारिक मतभेद होते, राहतील, गेले, पण इतके स्मारक आठवता. आणि त्या नेता ज्याने मराठवाड्याने या महाराष्ट्रामध्ये संघर्ष केला, ज्याने भारतीय जनता पार्टीचा विस्तार केला, मूळ केला, तुमच्यासारखे आज मुख्यमंत्री महोदय, तुमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांच्या हातून घडले, त्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचं स्मारक तुम्हाला का नाही? बंजारी समाजाचा होता म्हणून, एक ओबीसी नेता होता म्हणून, का तुमच्या त्यांचे वैचारिक मतभेद जमत नव्हते म्हणून? करा. नुसते नवनवीन स्मारक करत असताना घोषणा करतात. पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते छत्रपती शिवरायाचं स्मारक त्या अरबी समुद्रामध्ये तुम्ही त्याचं भूमिपूजन केलं. काय झालं त्याचं? बहिणाबाई चौधरीचं स्मारक गेले 20 वर्ष झाले तसाच पडून, अर्धवट पडून आहे. जळगावच्या आसोद्यामध्ये त्यांचं जन्मस्थान का पूर्ण करता येत नाही? नुसत्या स्मारकाच्या घोषणा करायच्या, प्रत्यक्ष पैसा द्यायचा नाही. आणि मग त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अशा स्वरूपाचं हे जे केलेलं आहे मी मान्य करणार नाही. या ठिकाणी अध्यक्ष महोदय, माझी विनंती राहणार आहे की या ठिकाणी ज्या ठिकाणी ग्रामीण भागातला अनुशेष वाढत सर्व क्षेत्रातला, तो सिंचनाचा अनुशेष असेल, तो सार्वजनिक बांधकाम विभागाचा असेल, तो शिक्षणाच्या संदर्भामधला असेल, ज्या विविध क्षेत्रामधला अनुशेष आता मोठ्या प्रमाणावर वाढला, हा अनुशेष दूर करण्यासाठी मागच्या कालखंडामध्ये अध्यक्ष महोदय गोडबोले समिती झाली, अन्य समित्या झाल्या, किंमतकार समिती आली, त्यांनी काही अनुशेष वेगळा काढला. पण आता मला सांगा, या अनुशेषानुसार तुमच्या तरतुदी होत आहेत का? अध्यक्ष होता तर वेळच वाढवायचे अर्थसंकल्पावर. 22 मिनिट झाले आपले, तर अजून 8 वाजता आहे. कन्क्लूड करा ना. मला जो अनुशेष वाढतोय त्याचं काय? एखादी समिती या ठिकाणी अनुशेषाच्या संदर्भामध्ये निर्माण करा. या महाराष्ट्रातल्या मराठवाड्याचा किती अनुशेष आहे, विदर्भाचा किती अनुशेष आहे, खानदेशचा किती अनुशेष आहे, आम्हाला समजू द्या. आणि अनुशेष ज्या ज्या ठिकाणी जास्त आहे तो अनुशेष दूर करण्यासाठी समांतर या. नाहीतर एका बाजूला अनुशेष वाढतोय, आज दुसऱ्या बाजूला विकास वाढत चाललेला आहे. हा रोजगारापासून तर सर्व क्षेत्रातलं हे चित्र या महाराष्ट्रासाठी बरोबर नाहीये. या महाराष्ट्रासाठी हे चित्र योग्य नाही. अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की या ठिकाणी तुम्ही एक समिती या ठिकाणी कार्यान्वित केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, कर्जमाफीच्या संदर्भामधला तर निर्णय याच अधिवेशनात व्हावा अशी माझी अपेक्षा.